म्हणून पांडुरंग उबाळे बोलतो. मी टेलरिंगचा व्यवसाय करत करत याच्यामध्ये जॉईन झालेलो आहे. तर मला वेळोवेळी गवळे सर, बर्डे सर, पवार सर, जाधव सर यांचा हमेशा सपोर्ट आहे. आणि आपल्या कार्यक्रमाचे फाउंडर आनंद आवचा सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आहे, त्यांना वंदन करतो. तर मी शेतीसाठी कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीनचा रिझल्ट घेतला. त्यामध्ये पेरते वेळेस फक्त भू आसरा आणि एक 20-20 दिवस बॅग टाकली. तर त्याच्यानंतर फवारणी MI स्प्रे, MI वीर आणि ग्रो मॅजिक याची फवारणी केली. तर मला त्या शेतामध्ये 1 एकरमध्ये आत्तापासून म्हणजे 5 ते 6 कट्ट्याच्या पुढं कधीच उतार आलेला नाही. तर ह्यावेळेस मला 13 कट्टे त्याचा उतार आला. 70-75 किलोचा कट्टा आहे ते. आणि त्याच्यानंतर ते बियाणे मी म्हणजे तुरीची बियाणे अशी बॅग वगैरे काहीच नव्हते त्यावेळेस, कसल्याच बॅग उभारल्या नव्हत्या. आणि नंतर त्यामध्ये ज्वारी घेतली दुसऱ्या वेळेस. तर त्यामध्ये आपण दुसरा खत कसलाच वापर नाही, फक्त भो आचरं एक पुढं टाकलं. तर त्यामध्ये 120 पेंड्याला मला 5 कट्टे ज्वारी झाली. तर असा त्याचा खूप रिझल्ट आहे. आणि आता असं वाटतं की बाबा आपण रिझल्ट घेतला आहे हे शेजाऱ्याला सांगण्यास काहीच हरकत नाही. आणि त्यानं बरोबर म्हणजे 10 एकर जरी शेती असेल त्यामध्ये 1 एकर का होईना पण आपलं इंडिया ॲग्रोचे पूर्ण प्रोडक्ट वापरावे. आणि शेजारीची जमीन आज कसली तिरी घातली किंवा नांगरली तर त्यामध्ये असलेले ढेकळ निघाले. माझी 1 फूट शेती पूर्ण ही केली, तिरी आणली तर 1 फुटापर्यंत एवढा सुद्धा ढेकूळ नाही. आज भुसभुशीत जमीन आहे. कशामुळं? भुआश्रय खतामुळं. ही आपल्याला गॅरंटी झाली. त्याच्यामुळे मी आता सांगण्यासाठी म्हणजे घेण्यासाठी उत्सुक आहे. धन्यवाद.